आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून पेणमधील शाळांना ई-लर्निंग साहित्य वाटप. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2024-2025 अंतर्गत आमदार निधीतून पेणमधील अनेक शाळांना ई-लर्निंग शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, जगदीश कोकाटे, मनोज म्हात्रे, अनिल पाटील, बाळू पाटील, विवेक पाटील, जोशी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सांगितले की या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी होणार असून शिक्षकांना सहज व सुलभतेने विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेला साहित्याची गरज असून माझ्या 1.5 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत सुमारे 2000 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात माध्यमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात येत असून इंग्रजी माध्यमिक शाळांनाही CSR फंडातून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले. तर भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष व युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठ पाटील यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कामाची स्तुती करून त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी पेण तालुक्यातील जवळपास 15 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महामुंबईसह विनायक पाटील, पेण.